जय शिवराय भावांनो. सकाळचे वाजले होते 5:30. तुमच्या भावाने ब्रश केला आणि निघाला किचनमध्ये. किचनमध्ये जाऊन 2 बदाम, 2 काजू, 1 केळी आणि 2 पेंड खजूर घेतले. पण जरा आज तुमच्या भावाला जास्तच उशीर झाल्यामुळं केळी, बदाम, काजू थोडे पटच संपवले. कारण की 6:15 वाजले होते आणि जिमचा टाईम होता 6 वाजेचा आणि निघालो जिमला. पण जिमला जाताना एवढं टेन्शन आलं की आता एवढ्या थंडीची स्कूटी चालू झाली पाहिजे, कारण एवढ्या बाबतीत माझं फार करंट नशीब. पण काय करता भावांनो, झाली ना स्कूटी चालू. जसं तुम्हाला माझी काळजी तशी या स्कूटीला माझी काळजी. पण जरा जाताना बी थोडं टेन्शन आलं होतं, कारण की जिमला आता मला दिवाळीमुळं 8 दिवस गॅप पडला होता. पण जिमला जाऊन एक हलकासा व्यायाम थोडा जास्तच केला, कारण की गॅप खूप पडला होता. मग जाऊन आज होतं माझं चेस्ट आणि ट्रायसेप. मग मी चेस्टचे मारले 3 सेट आणि ट्रायसेपचे मारले 3 सेट. थोडा आज जास्तच घाम निघेपर्यंत मारलं. मग गेलो, जाता जाता मटकी आणि चणा घेतला मोड आलेली. आता मटकीची भाजी बनायची म्हटल्यावर तर कढीपत्त्याची गरजच. मग घरी गेलो, कढीपत्त्याचे 2-3 पालं तोडले आणि गेलो घरी. पण आता मस्त पीनट बटर आणि ब्राऊन ब्रेड याच्यावर ताव आणला आणि त्याच्यानंतर घेतलं ड्रायफ्रूट ज्यूस घेतलं आणि मग निघालो टी पॉईंटला. संभाजीनगरचा हर्सूल टी पॉईंट म्हणजे मुंबईचं दुसरं CSTच. या टीसभर पोटासाठी इथं धावणारी फक्त पब्लिक दिसेल आणि त्याच्यामधला मी एक. हे बघा तुम्ही आता किती मोठी पब्लिक आहे. फक्त पळपळ कशासाठी, तर त्या पोटासाठी. मग आम्ही पोचलो सुलतानपूरला गेल्यानंतर माऊली उपहारगृहाचे मालक, एक आनंदाचं दुसरं नाव म्हणजे धनंजय संकपाळ. मग आता मी उघडलं मेडिकल. आता भावांनो, मी आता या औषधी देईपर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा. पण जे करायचं असेल ते करा भावांनो. पण करा, खाली हात तुम्ही जाऊ नका भावांनो, कारण तुमच्या भावाचा परत एक व्हिडिओ येतोय लवकर.